क्या बात. सुनेचा आणि सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस एकाच दिवशी येत असते. सो आम्ही असं सेलिब्रेट करतो पण बाप रे बाप. खूप मेहनत करून आणण्यासाठी एक अंगठी आलेली आहे माझ्या कष्टाच्या पैशाने. माझं कष्ट काय आहे सांगतो तुम्हाला, हे पैसे कसं कष्ट. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडेची पार्टी सुरू आहे. आज बर्थडे आहे गाईज अनन्याचा आणि आज अनन्याने पार्टी दिली. काय आहे कोल्ड्रिंक एवढंच. तर तुमच्या सगळ्यांच्या बेस्ट विशेष पाठवा. अनन्याचा बर्थडे आहे आज 8 मे. शिव इसवी सन. आज माझा बर्थडे आणि तिकडे सांगलीच्या आई बाबांचा बर्थडे म्हणजे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस सोबतच आहे. सोबतच असते एकाच दिवशी. कोइन्सिडन्स. म्हणजे सुनेचा आणि सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस एकाच दिवशी येत असते. सो आम्ही असं सेलिब्रेट करतो पण ह्या वर्षी आम्ही आहे वर्धाला. आहे की नाही. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी इयर हॅपी बर्थडे टू यू. चला घ्या गिफ्ट. हल्दीरामची 17 वर्षी. 15 वर्षी. हल्दीराम आहे हल्दीराम. माझ्याकडनं हे तो याड नाही बड्डे करूया. सो डीजे सुरू आहे गाईज आणि बड्डे आमचा जोरात चालू आहे. डीजे बोलवलाय खास बड्डे साठी. हमारा नेता कैसा हो. अरे पाडले. अरे बड्डे गिफ्ट मामा घेऊन आलेला आहे त्यासाठी स्पेशल. क्या बात. गिफ्ट मिल गया है मामा की तरफ से. परंपरा कायम आहे आपली. आओ आओ. बड्डे चालू होणार आहे आता. हे नियोजन हे प्रमुख नियोजन आणि सब ऑनलाईन असल्यामुळं मामाने केले. सगळे झाले. Happy birthday to you. Happy birthday. Action.
कोणाची? कट करा. ओके. तुमच्यासोबत ती मागची दिसते बरं. माझ्याकडून अनन्याला हे बर्थडे चला. हे तोंड इकडे करायचं का? हे सरक. कोणाला डेडिकेट करशील हे? माझ्या नवऱ्याला होती. मैं भी किसी के पैर छुई हूं ना इसका मतलब Thank you. एक नंबर है भाई काय बताओ दे पुराने दे आयु शपथ. क्या बात है. मजा आ गया. सत्यम मामा एक बार इकडे बघा. हा बाप रे काय गिफ्ट आणले भारी. हा नक्की वा. रोज चुली येतो. मस्त छान. वो देने का मन पड़ रहा है हा 2 शब्द. बेइज्जती. हे देताना काढला बापरे. अरे केक तर खाऊन जा मम्मी अरे थोडा हे राज इधर आ. राज इधर आ. नावच चाललं तू यार तुझं नाव दाखवायचं आम्हाला हा चला. काय गिफ्ट दिले विलासला? अरे वा. कॉमेडी आहे बापरे. हेडफोन. ते हेडफोन घरी मी बघितले वाटतं तुझी. ते पण OnePlus चे आहेत. नव्हते शिव बिर्याणी तुटले होते. समाधान. और बडा गिफ्ट. बापरे अजून एक गिफ्ट आहे पप्पाकडून. धमाका गिफ्ट आहे हे ठेवा. हे भाई. हे माझ्याकडे नाही आई पप्पाकडे. बापरे बाप. काय कडारी सॉन्ग हे जिजा तुमच्या येण्याचा फायदा झाला काय रे हसलास काय? हा का म्हणते विचार थोडासा केक बाहेर फेका म्हणते पुण्याला जाऊन राहिला म्हणते केक कडे थोडं सच्चाई कुछ और थी. सच्चाई पता चली. पण भाऊजी तुम्ही इथे 20 दिवस राहिले त्याचा गिफ्ट भेटला पण तुम्हाला भेटलं राज. लगा केक इंटरेस्ट इंटरेस्ट लगा केक म्हणून म्हणते इंटरेस्ट तुम्हाला जर पाहिला असेल तर लग्न करा. जिथे तुम्ही 5,000 खर्चले असतील त्याचा इंटरेस्ट लावून तुम्हाला 30,000 वस्तू भेटली जेव्हा हर वर्षी यायचं 25,000 प्रॉफिट वो क्या बात है. हर साल आना 25,000 का प्रॉफिट लेके जाना रोहिणी ताई फायनली मी खूप मेहनत करून आणण्यासाठी एक अंगठी आलेली आहे माझ्या कष्टाच्या पैशाने. माझं कष्ट काय आहे सांगतो तुम्हाला. हे पैसे कसं कष्ट इथपर्यंत त्याला घेऊन यायचं हे कष्ट आहे माझं. हेच कष्ट आहे. हे एक मला देऊन दे. एकावरच भागवत आम्ही एकावरच भागवू. ओ पप्पा तुम्हाला
आता मी भेटले एवढी गरीबी बघा एवढी गरीबी होती काय मी गरीब म्हणतो माझी गरीब बड्डे झालेला आहे अनन्याचा घरी केला आम्ही मस्त बड्डे आणि आता आम्ही बड्डे सोबत काय खाणार आहे नड्डे याला काय म्हणतात नड्डे फिंगर म्हणतात ना त्याला पप्पा? फिंगर फिंगर. मिळतं हे आता विलासनं आणून दिलाय बड्डे गिफ्ट हिला फिंगर इथं फेमस आहे फिंगरवाला मला बर्थडेचं काय काय गिफ्ट आलं माहित आहे ना काय काय आलं हेडफोन आलं अंगठी आली सोन्याची इयरफोन आलं इयरफोन रोहिणीने दिलं ही आईने दिलेली आहे आई पप्पाने दिलेली आहे अंगठी सोन्याची आणि काय आलं आणि पार्ले बिस्किट पुढे एक आला पाचवाला हा. मामान दिला आणि चॉकलेट्स आलेत खूप सारे. चॉकलेट्स आले ते शिव रोहिणी आपलं रोहिणीकडनं शिवकडनं आणि सत्यमामाकडनं सगळं आलं आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि थँक्यू सो मच सो चला गाईज आजचा व्लॉग आपला कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे लव यू गाईज बाय